नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. श्रावण महिन्याला सुरुवात झाली की पहिला सण येतो तो म्हणजे नागपंचमी. नागपंचमी म्हटलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आठवतं ते म्हणजे ज्वारीच्या लाह्या. नागपंचमीला दही अंडीला आवर्जून ज्वारीच्या लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. बऱ्याचदा आपण फक्त नैवेद्यासाठी म्हणून या ज्वारीच्या लाह्या विकत आणत असतो, पण या ज्वारीच्या लाह्या आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत. आपल्या शरीरातील तिन्ही दोष म्हणजे वात, पित्त आणि कफ हे तिन्ही दोष यामुळे कमी होतात. नागपंचमीला या खास बनवल्या जातात. याचं कारण म्हणजे या काळात वातावरणातील दमटपणा वाढलेला असतो. ज्वारीच्या लाह्या पचायला हलक्या असल्यामुळे तसेच त्या खूप पौष्टिक असल्यामुळे या काळात त्या खाल्ल्या जातात. कोणी वेट लॉसच्या जर्नीमध्ये असाल तर या ज्वारीच्या लाह्या अवश्य खा. या लाह्या खूप पौष्टिक असतात, त्यामुळे या फक्त याच काळात न खाता तुम्ही 12ही महिने खाऊ शकता. पण नागपंचमीशिवाय या लाह्या इतर वेळी मिळत नाहीत. पण जर आपण घरी बनवलं तर हवं तेव्हा हे बनवून तुम्ही खाऊ शकता. कोणतीही झंझट न करता अगदी 5 मिनिटात या लाह्या बनवून तयार होतात. बनवायला एकदम सोप्या आहेत. चला तर वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरता मी इथे अर्धी वाटी ज्वारी घेतली आहे. इथे मी हायब्रिड ज्वारी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या घरी जी ज्वारी आणता ती वापरला तरीही चालेल. ही ज्वारी मी स्वच्छ निवडून घेतली आहे. यात काही काड्या, खडे असतील तर ते काढून आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत. लाह्या करताना आपण पाण्यात भिजवून नंतर सुकवून या लाह्या बनवतो. पण आज आपण इथे यातील कोणतीही स्टेप न करता डायरेक्ट लाह्या बनवणार आहोत. त्याकरता गॅसवरती मी आधीच कढई गरम करण्यासाठी ठेवलेली होती. कढई आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायची आहे. कढई कडकडीत गरम नसेल तर या लाह्या व्यवस्थित उडत नाहीत. आता या कढईत आपण थोडी ज्वारी घालून घेऊ आणि याला असं थोडं हलवून घेऊ. असं हलवून घेतल्यामुळे ज्वारी सर्व बाजूनी व्यवस्थित अशी गरम होते. यातील ज्वारी जोपर्यंत उडत नाही म्हणजे याच्या लाह्या उडत नाहीत तोपर्यंत याला असं हलवून घ्यायचं आहे. कढई कडकडीत गरम असेल तर अगदी 1 मिनिटाच्या आत या लाह्या उडतात. सुरुवातीला गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे. लाह्या अशा उडायला सुरुवात झाली की यावरती झाकण लावायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि सर्व लाह्या आपल्याला उडवून घ्यायच्या आहेत. लाह्या बनत असताना यावरती असं झाकण लावा, नाहीतर या लाह्या बाहेर उडू शकतात, तसंच अंगावरही उडू शकतात. त्यामुळे यावरती असं झाकण ठेवायचं आहे. लाह्या उडण्याचा थोडा आवाज कमी झाला की याला उघडायचं आहे आणि याला परत असं थोडं हलवून घ्यायचं आहे आणि यावरती परत झाकून या सर्व लाह्या आपल्याला छान अशा उडवून घ्यायच्या आहेत. लाह्या उडण्याचा आवाज बंद झाला की झाकण उघडायचं. तयार झाल्या आपल्या ज्वारीच्या लाह्या. गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि या लाह्या आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. आता याच पद्धतीने आपल्याला सर्व ज्वारीच्या लाह्या बनवून घ्यायच्या आहेत. लाह्या बनवताना मी लाह्यासाठी लागणारी विशिष्ट ज्वारी घेतली नाही, तर घरातीलच ज्वारीपासून या लाह्या मी बनवलेल्या आहेत. या लाह्या बनवताना मी ज्वारी भिजवली नाही किंवा ती सुकवलीही नाही, तरीही या लाह्या खूप छान उडतात. कोणतीही झंझट न करता अगदी 5 मिनिटात या लाह्या बनवून तयार होतात. या अशा पौष्टिक लाह्या तुम्हीही घरी बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तयार झाल्या आपल्या पांढऱ्या शुभ्र पौष्टिक अशा ज्वारीच्या लाह्या. या लाह्या तुम्ही अशाचही खाऊ शकता किंवा याचा चिवडा बनवूनही खाऊ शकता. या लाह्या बनवून झाल्यानंतर या लाह्या मी निवडून घेतल्या तर फक्त एवढ्याच ज्वारी माझ्या उडल्या नाहीत. या ज्वारी एकतर खूप छोट्या आहेत किंवा कुजक्या असतील तरच त्या ज्वारी उडत नाहीत. या अशा पटकन होणाऱ्या ज्वारीच्या लाह्या फक्त नागपंचमीला न बनवता वर्षभर हवं आहे तेव्हा तुम्ही ह्या लाह्या बनवून खाऊ शकता. अशा या लाह्या तुम्हीही घरी बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तसंच तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.